दिबा पाटील यांच्या नावासाठी रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण, प्रकृती चिंताजनक। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। 26 जून पासून पेन येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे। रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या आंदोलनाला अधिक बळ देण्याची गरज आगरी कोळी समाजाने व्यक्त केल्याचे सांगितले। उपोषण स्थळी आगरी समाजातील वारकरी मंडळींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। येत्या 4 जुलै रोजी साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील आगरी समाजातील वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आणि व्याख्याते यात सहभागी होणार आहेत। हबप अमित महाराज म्हात्रे, हबप चंदन महाराज पाटील, हबप पुंडलिक महाराज फडके, हबप कृष्णा महाराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। आपल्या न्याय म्हणजे तिच्या न्यायासाठी नाही नव्हे तर आपल्या अस्मितेसाठी आपला दिबा पाटलांचं नाव या एअरपोर्टला द्यावं ही भूमिका घेऊन आज गेली 6 दिवस अन्न पाणी त्यागून आपला त्यागवृत्ती भावना ठेवून उपोषण करत आहे। अमरण उपोषण एवढं सोपं नसतं, परंतु ज्या भावनेतून ती उपोषण करते त्या भावनेतून आपला समाज, स्थानिक सगळा समाज या समाजाने पेटून उठणं गरजेचं आहे। मी तर सांगतोय 8 तारखेला जर निर्णयच घ्यायचा असेल तर आगपाशा समूह होऊन आपलं आंदोलन करू, आगपाशांना आपल्या बरोबर घेऊन या नंतरभ्रष्ट सरकारबरोबर आपण आंदोलन करू। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।